महाराष्ट्रात लवकरच लव जिहाद विरोधी कायदा लागू होऊ शकतो। त्या अनुषंगाने महायुती सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। महायुती सरकारने एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्यावरून आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांची राळ उठवली आहे। सरकारने नेमका काय निर्णय घेतलेला आहे आणि त्याला का विरोध होतोय पाहूयात। महाराष्ट्रात लवकरच लव जिहाद विरोधी कायदा। महायुती सरकारकडून 7 सदस्यीय समिती स्थापन। लव जिहाद कायद्यावरून राजकीय घमासान। उत्तर प्रदेश, गुजरात नंतर आता महाराष्ट्रातही लवकरच लव जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात येणार आहे। त्या अनुषंगाने महायुती सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। लव जिहादच्या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी सरकारने 7 सदस्यांची समिती स्थापन केली आहे। महायुती सरकारने या संबंधीचा एक शासन निर्णयच काढलाय। त्यानुसार राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचे पोलीस महासंचालक हे अध्यक्ष असतील। अभ्यास करणं, त्या कायद्याच्या अनुषंगाने शिफारसी करणं, उपाययोजना सुचवून कायद्याचा मसुदा तयार करणं ही या समितीची कार्यपद्धती असेल असं शासन निर्णयात नमूद करण्यात आले। आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, छत्तीसगड या 9 राज्यात लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्यात आलाय। तेव्हा लव जिहाद विरोधात कायदा आणणारं महाराष्ट्र हे 10वं राज्य ठरणार आहे। ज्यांनी हा मुद्दा लावून धरला होता त्या नितेश राणेंसह सत्ताधाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। महाराष्ट्रातले असंख्य हिंदुत्ववादी संघटना असो आणि हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये काही वर्षापासून राज्यामध्ये एक सक्षम असा धर्मांतर विरोधी कायदा असावा ही मागणी करत होते आणि आता समिती गठन झालेली आहे आणि राज्यात आणि देशात सगळ्या राज्यांमध्ये आणि देशात सर्वात कडक असा धर्मांतर विरोधी कायदा लवकरच महाराष्ट्रामध्ये येईल असा विश्वास मी हिंदू समाजाला देतो। लव जिहाद देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एक मोठी प्रॉब्लेम झाली आहे। मी हा लव जिहादची जे कमिटी निर्माण झाली त्यानंतर हा लव जिहादचे केसेस कसा रोखायचे आणि ते झाले त्यांच्यावर कसा काय करायचे ते कमिटी नक्की सांगतील। यावरून आता विरोधकांनी आरोपांचं रान उठवलंय। लव जिहादच्या नावानं महायुती सरकार वातावरण खराब करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय, तर सुप्रिया सुळेंनीही देशाच्या आर्थिक स्थितीकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिलाय। जो लोग विकास का नारा देते हैं वो विकास पर बात करते हैं। पूरे देश में जहां जहां बीजेपी की सरकारें हैं यहाँ ये कन्वर्जन, लव जिहाद ऐसी बातें उछालकर माहौल खराब करने का ये काम ये लोग करते हैं। कोणी कोणाशी लग्न करायचं किंवा प्रेम करायचं हे संविधानाच्या चौकटीत प्रत्येकाला तो अधिकार आहे। त्याच्यामुळे असे काही विषय आज राज्यासमोर आणि देशासमोर खूप मोठी आव्हानं आहेत। त्यामुळे मला विचाराल तर ह्या बाकीची काही बिलं आणण्याची ही वेळ नाही, ही वेळ देशाची इकॉनॉमी आणि अर्थव्यवस्था स्थिर करणं, कारण ह्या टॅरिफ्सवर खूपसा लोड आपल्या देशावर येणार आहे। दरम्यान सरकारने सर्वधर्म समावेशक कायदा बनवावा, फक्त मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी लव जिहाद शब्द वापरला जातोय, त्यामुळे कायद्याला विरोध नसून लव जिहाद या शब्दाला विरोध असल्याचं मत मुस्लिम समाजाने व्यक्त केलंय। उनको कानून ही बनाना है और धर्मांतर के खिलाफ में अगर वो हैं तो फिर वो पूरी तरीके से जो भी विवाह होगा, अगर अंतरधर्मी विवाह होता है या शादी होती है तो उसके खिलाफ में कानून बना है।
सिर्फ मुसलमानों के खिलाफ में कानून बनाने से या लव जिहाद का नाम लेने से मुसलमानों को टारगेट करना ये उचित नहीं है, ऐसा यहाँ के लोगों का कहना है और हमारा भी ये कहना है। कानून जो बनेगा वो कानून संविधान विरोधी रहेगा, क्योंकि संविधान के अंदर अभिव्यक्ति स्वातंत्र जो है, इंसान को जात धर्म जो कुछ है वो अपनी मर्जी से चुनने का पूरा अधिकार दिया हुआ है। और जो कानून जो रहेगा वो असंवैधानिक रहेगा और उसको कोई संवैधानिक बैकग्राउंड और संवैधानिक मान्यता जिसको हम कहते हैं वो नहीं मिलेगी। लव जिहाद विरोधी कायदा आणणं केंद्रासह राज्यातल्या भाजपचाही ड्रीम प्रोजेक्ट राहिलाय। विरोधकांनी याला कितीही विरोध केला तरी महायुती सरकारनं लव जिहाद प्रकरणी समिती स्थापन करून पुढचं पाऊल टाकलंय। मात्र त्यावरून सुरू झालेला वाद सहजासहजी संपणार नाही हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।